गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमी भाग्यश्री. तर आजचा नवीन दिवस आणि आज मी निघाले सेंचुरी ऑफ ट्रूथ टेम्पल कम म्युझियमला व्हिजिट द्यायला. तर सकाळची वेळ, तर आता ब्रेकफास्ट करणं सगळं आवरून झालेलं आहे. मी जरा टेरेसवर आलेले हॉटेलच्या, तर तिथून मी शूट करते. तर हा जो व्ह्यू आहे ना, हा बाहेरचा व्ह्यू आहे. इथून मग आम्ही ब्रेकफास्टला जाऊ आणि तिथून सरळ आपण कॅब करणार आहे ना, तर तिथून सरळ कॅब करणार आणि मग सेंचुरी ऑफ ट्रूथ ला व्हिजिट देणार. मला माहित नाही की तिथं फोटोग्राफी अलाउड आहे की नाही, पण मॅक्सिमम मी प्रयत्न करेल की सगळं कॅप्चर करायचं आणि तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवायची. चला तर भेटूया पुढे. ब्रेकफास्टला आलो आहे आता आम्ही आणि ब्रेकफास्ट ऑर्डर केलाय, पण आज ना मला काही खावंसंच वाटत नाही. तरी पण मी ऑर्डर केलंय टी अँड टोस्ट. अतुलने ऑर्डर केलाय बिग ब्रेकफास्ट. तर त्यामध्ये ना मला इथला एक कॉम्बो काय आवडला माहिती, इथे ना ते ज्यूस पण देतात ब्रेकफास्ट सोबत, कॉफी पण देतात आणि हे आलं. थँक्यू. हे ब्रिटिश रेस्टॉरंट आहे थायलंडमध्ये. इथे संडे रोज मी खाल्ला मागे, तर तोही छान होता. आणि आम्ही रोज ना ब्रिटिश ब्रेकफास्ट करतोय. ऑल डे ब्रेकफास्ट असतो ऑब्व्हियसली. तर संध्याकाळी 4:30 पर्यंत हा ब्रेकफास्ट, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ऑल डे ब्रेकफास्ट मिळतो. त्यामध्ये सगळं टी, ज्यूस, कॉफी सगळं इन्क्लूड असतं. तुमचा ब्रेकफास्ट आणि इथे आले अतुलचा ब्रेकफास्ट. हा आहे फुल ब्रेकफास्ट, फुल इंग्लिश ब्रेकफास्ट. आणि त्याच्यासोबत तुम्ही टी किंवा कॉफी कुठलेही ऑप्शन आहे तुम्ही मागवू शकतात आणि ह्या तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. तर ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आताच टॅक्सी बुक केली आणि आम्ही निघाले सेंचुरी ऑफ ट्रूथला. मी सगळं जे बघितलं ते पिक्चर्स आणि फोटोज बघितले गुगलवर, पण आता रिअलमध्ये जाऊन बघू. तर या टेम्पलची जी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे आम्ही तिकीट्स, ती क्लूक ॲपवरून केलेली आहे. आणि तुम्ही इवन booking.com पण यूज करू शकतात हे तिकीट बुक करण्यासाठी. तर आता हे तिकीट पडलेलं आहे आम्हाला अराउंड 450 बाथ ईच. 2024मध्ये 450 बाथचं तिकीट मिळतं आहे. आणि आता हे जे आम्हाला मिळालेलं कोड ते रिडीम करायचं आहे, तर त्या ऑनलाईन बुकिंगचं त्यांनी इथं केलं आहे. आणि जर तुम्हाला इथं बाय करायचं असेल तिकीट, तर तिथं तुम्ही ते काउंटर पलीकडे तिथे करू शकता. एक गोष्ट कीप इन द माइंड की तुम्ही येण्याच्या आधी कपडे सुटेबल घाला. म्हणजे मला माहित होतं, लास्ट इयर आम्ही टेम्पलला गेलो होतो, त्यांना फुल कपडे हवे होते. तर मी स्कर्ट कॅरी केलं होतं आणि अतुलने शॉर्ट घातली होती, तर त्याने पण त्याची ट्राउझर कॅरी केली आहे. तर आम्ही आता चेंज केला. मी पण स्कर्ट घातलं, कारण मग नंतर मग इथे येऊन बाय करावं लागतं. ते मंदिर आहे, पण हा समुद्र आहे ना, रिव्हर आणि समुद्र. तर इथे हा पूर्ण एवढं फिरण्याचा भाग आहे. हा व्ह्यू पॉइंट इथे मिळणार आहे 11:40ला ना. हा इथे असणार आहे आपला गाईड, इंग्लिश गाईड. 11:40 दे. Come. Through the art. So before anything else, let me introduce myself. So my name is Yang. So I'll be the staff to do the English guide tour at this time, 11:40. We're gonna spend it together, which is more or less 45 minutes. तू बाहेर बघितले, बाहेर पण बरेच होते. एक सिंपल फ्रेम बनवायला कमीत कमी 1 महिना लागतो. In 1960 for the one piece of wall only. So at the back you can see it has carving decoration. They're going to do, they will just keep it adding more and more as much as they can. You can see the structure of this museum. So this is designed as Chaturabok or 4 holes built in some artwork. The sculpture of Durga in Narasimha mantra. So those are the symbol of victory of good over evil. तर मी आहे आता सेंचुरी ऑफ ट्रूथ म्युझियम प्लस टेम्पल पटायामध्ये. जे तुम्ही माझ्या मागे बघत आहात हे पूर्ण वुडन स्ट्रक्चर आहे. यालाच म्हणतात सेंचुरी ऑफ ट्रूथ म्युझियम प्लस टेम्पल.
इनफॅक्ट माझ्या मते हे 90% म्युझियम आहे आणि 10% टेम्पल आहे. जर थायलंडचे तुम्हाला ट्रेडिशनल वेअर बघायचे असतील ना, तर आता मी वर जाते. हे मेल आणि हे फिमेलचे ट्रेडिशनल साडी आणि त्यांचे वेअर आहेत. तर ते त्यांच्या वेडिंगसाठी आणि त्यांच्या कुठल्याही स्पेशल सेरेमनीसाठी ते हेच ड्रेसेस वेअर करतात. तर हे म्युझियम ज्यांनी बनवलेलं आहे आणि ही जी पूर्ण कन्सेप्ट आहे सँच्युरी ऑफ ट्रूथची, ती ह्यांची आहे. हे क्रिएटर आहे या म्युझियमचे आणि ही त्यांची वाईफ इकडे प्रेपाई वेरियोबम. तर या म्युझियमची खासियत अशी आहे की हे पूर्ण स्ट्रक्चर वुडन स्ट्रक्चर आहे, जे की विदाऊट नेल जॉईंट्सने उभं केलेलं आहे. म्हणजे कुठेही खिळे यूज केलेले नाही आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाचे जॉईंट्स आणि एकच प्रकारचा इपॉक्सी ग्लू तेवढा यूज केलेला आहे एक लाकडं जॉईन करायला. मी ते पुढे दाखवेल की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाचे जॉईंट्स यूज केलेले. म्हणजे इवन हे सगळे मोठे मोठे पिलर्स पण आहे ना, ते सुद्धा त्यांनी जॉईंट्सनेच उभे केले आणि हे सगळं कार्विंग हाताने केलेलं आहे. एक एक सिंपल एवढंच पीस बनवायला त्यांना एक महिना लागतो कार्विंग करायला आणि त्यानंतर इथं येऊन ते जॉईन करायला अजून पुढचे 1 ते 2 वीक लागतात. तर हे जे पिलर्स आहेत हे सगळे वुडनचे पिलर्स आहेत आणि लांबपर्यंत अगदी त्यांनी उंच पूर्ण एक वुडन पिलर आहे आणि जर जॉईन करायचं असेल तर त्यांनी वुडनचेच जॉईन यूज केलेले आहे. आणि त्यानंतर हे पिलर म्हणजे हे आता ना अंडर कन्स्ट्रक्शन किंवा अंडर डिझाईन मी म्हणू शकते किंवा आपण म्हणू शकतो, कारण हे कम्प्लीट झाल्यावर ना हे पिलर असे दिसणार अशा डिझाईनमध्ये. हे त्याच्यावर ही जी कार्विंग केलेली असेल ना ते त्याच्यावर लावणार डिफरंट जॉईनिंग यूज करून. अ पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स. हे अजिबात खोटं नाहीये. जसे की आपल्याला अजिंठा वेरूळ लेण्यांमधून खूप साऱ्या एन्शियंट पिरियडच्या गोष्टी त्या फक्त स्टोनवर जे त्यांनी कार्विंग केलेलं आहे त्यावरून कळतात, तसंच इथं हे फक्त डिझाईन नसून यातून आपल्याला खूप मोठा मेसेज आणि स्टोरी कळते. तर जसं की हे 2 पिलर आहेत, तर हा पिलर आहे सोसायटी ऑफ इंटॉलरन्स अँड नॉन फॉरगिव्हनेस. इथे त्यांनी पूर्ण पिक्चराइज केलेलं आहे की इथं इनटॉलरन्स दाखवलेला आहे आणि हा अदर हँड हा पिलर आहे द सोसायटी ऑफ अपॉलॉजी अँड फॉरगिव्हनेस. तर इथं बघू शकतात की इथे सगळे एकमेकांना हेल्प करतायत. हे सगळं पिक्चराइज केलंय आणि हा मेसेज आपल्याला दिलेला आहे. तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा की आपल्याला कुठल्या सोसायटीत राहायला आवडेल. जी सोसायटी इनटॉलरंट आणि नॉन फॉरगिव्हिंग आहे ती, की जी सोसायटी एक्सेप्टिंग आणि फॉरगिव्हिंग आहे ती. तर आता मी तुम्हाला दाखवते या म्युझियमच्या सेंटरला जे छोटं टेम्पल बनवलंय ज्यात की बुद्धांच्या रेलिक ठेवलेल्या आहेत. तर ते इथे हे सगळं थाईमध्ये लिहिलेलं आहे. हे जे आहे हे बुद्धांच्या इथे रेलिक ठेवलेलं आहे. तर असं हा जो पूर्ण शेप बनवला आहे इवन वरचं पण, तर हे पॅगोडा शेपमध्ये बनवलेलं आहे. तर तुम्ही हे इनसाइड बघत असाल की इथं काहीच कार्विंग केलेलं नाहीये किंवा कुठलीही डिझाईन नाहीये. तर हे पूर्ण प्लेन आहे. तर बुद्धिस्ट फिलॉसॉफी सांगते की मरणोत्तर अशी कुठलीही लाईफ नसते, म्हणजेच आफ्टर लाईफ नसते. तर मरणोत्तर उरते फक्त एम्प्टीनेस ऑर यू कॅन से नथिंगनेस. तर हे जे रिप्रेझेंट करताय की आपण मरताना सोबत काहीही नेत नाही. तर जीवन जगताना जे आपण करतो गुड डीड्स किंवा बॅड डीड्स तेच आपल्यासोबत राहतं. तर मी आता बुद्धिझमची अजून एक इंटरेस्टिंग फिलॉसॉफी सांगते. आपलं अस्तित्व या 4 एलिमेंटमुळे आहे, ते म्हणजे अर्थ, वॉटर, विंड अँड फायर. आता मी तुम्हाला हे मेन 4 एलिमेंट्सच्या डिझाईन्स जे वुडन कार्विंग केलेले ते दाखवते. गॉड ऑफ अर्थ, गॉड ऑफ वॉटर, गॉड ऑफ फायर अँड गॉड ऑफ विंड. हा हॉल रिप्रेझेंट करतो पर्पज ऑफ अवर लाईफ. तर प्रत्येकाचा पर्पज ऑफ लाईफ हा वेगवेगळा असतो आणि तो आपण स्वतः डिफाईन करायचा असतो की आपल्या जगण्याचा मीनिंग आणि पर्पज काय आहे. आणि हेच बुद्धिझम फिलॉसॉफीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर या म्युझियमचा कन्सेप्ट बेस्ड आहे ह्युमन इक्वॅलिटीवर. त्यामुळे या म्युझियममध्ये खूप वेगवेगळ्या देशांचा, रिलिजनचा इन्फ्लुएन्स दिसेल, जसं की बुद्धिझम, हिंदुइझम अँड ख्रिश्चनिटी.
तुम्ही माझ्या डोक्यावर बघू शकतात गणपतीच्या मूर्त्या. मूर्ती नाही, ते कार्विंग केलेलं आहे. तर या तिकीटमध्ये टूर गाईड इन्क्लूड असतात. जसं की तुम्ही इथे बघू शकतात, हे त्यांच्या ग्रुपचं टूर गाईड आहे आणि टूर गाईड हे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. पण आपण इंडियनसाठी आपल्याला ते इंग्लिश टूर गाईड देतात. तर मगाशी आमची टूर झाली विथ इंग्लिश टूर गाईड. तर असे तुम्हाला तिकीटमध्ये सगळं ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि ते 45 मिनिटचे जवळपास पूर्ण टूर देतात. तर हे असं सँच्युरी ऑफ ट्रूथ म्युझियम आहे, ज्याचे की कन्स्ट्रक्शन म्हणाल किंवा हे कार्विंग अजूनही सुरू आहे. भरपूर सारे पिलर तुम्हाला एम्प्टी दिसत असतील, तर ते त्यांचं अजूनही त्यांची डेव्हलपमेंट, जसं की येताना एंट्रन्सला बघितलं असेल ते कार्विंग करत होते. तर एक एक छोटा छोटा पॅनल बनवायला एक एक महिना लागतो, मी मगाशी म्हटले. तर हे म्युझियम ना खूप वेगवेगळ्या कल्चर्सने आणि कंट्रीच्या इन्फ्लुएन्सने बनवलेलं आहे आणि बरेचसे जर तुम्ही हे वूड बघितले आणि डिझाईन्स बघितले ना, काही नवीन आहेत आणि काही खूप जुने आहेत, 40 किंवा 45 वर्ष जुनी. आणि काही ना हे जसं इकडचं तुम्हाला बाहेरून कळालं असेल, काही एकदम ब्राऊन कलर मध्ये ते नवीन बिल्ड केलेलं आहे. आणि जे ग्रीनिश झालंय ना, ते वुडनला थोडं फंगल वगैरे लागलेलं आहे, त्याची क्वालिटी थोडी झाली, तर ते आता त्याच्यावर प्रोसेस करतायत. आणि अगदी हे जसं की ग्रे कलर मागे दिसत असेल, तर ते सगळ्यात जुनं आहे, 40 वर्षापूर्वीचं. तर अशा प्रकारे हे म्युझियम आहे. आणि मी जसं सांगितलं तर बुद्धांच्या रेलिक्स तिथे ठेवलेल्या आहे, म्हणून तो एक जो भाग आहे तो एक टेम्पल म्हणून आपण म्हणू शकतो. मला एक सगळ्यात छान गोष्ट आवडलेली ह्या म्युझियमची ती अशी आहे की पूर्ण हवेशीर आहे आणि इतकं छान वाटतं, फ्रेश वाटतं. फ्रेश असा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध पण येतो ह्याच्यात आणि फ्रेशनेस खूप आहे, सगळीकडून मोकळी हवा येते. त्यामुळे मला खरंच खूप मस्त वाटलं इथे येऊन. तर जेव्हाही तुम्ही थायलंडमध्ये येत असाल तर हे पटायामध्ये आहे, तर या म्युझियमला नक्की व्हिजिट द्या, ज्याचं नाव आहे सँच्युरी ऑफ ट्रूथ. माझा हा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. तोपर्यंत बाय बाय.